संत जगनाडे महाराजांची पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी। संत शिरोमणी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होत असून शहरातील गुरुशिष्य स्मारक परिसरात आज तिडवण तेली महिला मंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर प्रसंगी या ठिकाणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। मोठ्या संख्येने समाज बांधव मान्यवर उपस्थित होते। धुळे महानगर तेली समाज व तेली समाज संस्थांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी सोहळा साजरा होत असून त्यानिमित्ताने सकाळी गुरुशिष्य स्मारक परिसरात अभिवादन कार्यक्रमासह रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला। तर यावेळी रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून पाण्याचा जार म्हणून भेट देण्यात आला। रक्तदान शिबिरासह अभिवादन कार्यक्रम प्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी महापौर भगवान बापूजी करंकाड, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, जयश्रीताई अहिरराव, कल्पनाताई महाले, प्रतिभाताई चौधरी, पितांबर महाले, मोतीलाल शेठ चौधरी, युवराज चौधरी, सुनील काका महाले, रणजित भोसले, रामभाऊ चौधरी, निंबा मराठे, जगदीश देवपूरकर, अतुल सोनवणे, धीरज पाटील, शुभांगीताई पाटील, रमेश अण्णा श्रीखंडे, नरेंद्र परदेशी, संजय सोनवणे, सुमन काकू महाले, युवराज चौधरी, रामेश्वर चौधरी, आनंदा चौधरी, पोपटराव चौधरी, भाऊसाहेब चौधरी, बबनराव चौधरी, भाऊसाहेब बागुल, मिलिंद चौधरी, सनीदादा चौधरी, रितेश चौधरी, विवेक चौधरी, विशाल चौधरी, सजन चौधरी, आतिश चौधरी, सोहम चौधरी, योगेश चौधरी, विजया चौधरी, कविता अहिरराव, प्रियंका चौधरी, अलकाताई चौधरी, रेखाताई थोरात, दीपिका चौधरी, रुपाली महाले, सुवर्णा चौधरी, शुभांगी चौधरी, सोनाली चौधरी, भारती अहिरराव, गीता चौधरी, रेखा जाधव, रेणुका महाले, नंदिनी चौधरी, जागृती जाधव, छाया चौधरी आदी सर्व समाज बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर त्याचबरोबर धुळे शहरातील गल्ली नंबर 2 येथे देखील संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली। तर दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी तेली समाज अध्यक्ष युवराज चौधरी यांनी केले आहे।